भारतीय जनता पार्टी 56 जागेवर लढली आणि 50 जागा आम्ही निवडून आणल्या. यावरून हे सिद्ध होतं की भारतीय जनता पार्टीला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सर्व जनतेने रवींद्र चव्हाण यांच्या कामावर विश्वास ठेवून कौल दिलेला आहे. त्यामुळे भाजपाचे 50, शिवसेनेचे 53 असे मिळून 103 चा आकडा आमचा पूर्ण झाला होता. 62 जागा फक्त 62 नगरसेवक फक्त महापौर पदासाठी लागणार होते. आम्ही त्याच्या दुप्पटही गेलो. त्यामुळे तोडाफोडीचं राजकारण हे आतापर्यंत आम्ही या कल्याण डोंबिवलीमध्ये केलं नाही. राहिला विषय मनसेचा, त्यांना लोकांनी काय साथ दिली आहे किंवा लोकांनी त्यांना काय भरभरून यश दिलं हे त्यांनी त्यांचं पाहावं. तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी कोणाबरोबर जावं, शिवसेनेबरोबर जावं का इथं, तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी ठरवावं. पण ह्या कल्याण डोंबिवलीतील जनतेने रवींद्र चव्हाण यांच्या कार्यविशिष्टून आम्हाला भरभरून यश दिलेलं आहे. तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी घाई केली किंवा नाही केली हे त्यांचा प्रश्न आहे. भाजपा आणि शिवसेना महायुतीचा आमच्याकडे आमचे जो एसटीचा कॅन्डिडेट आहे हे एक नसून 2-2 कॅन्डिडेट आहेत. त्यामुळे आम्हाला मनसेच्या तरी म्हणजे महायुतीच्या तरी मनसेच्या कॅन्डिडेटची आवश्यकता नाही. भारतीय जनता पार्टीची ही स्थापना झाली ती हिंदुत्वासाठी झालेली आहे. भारतीय जनता पार्टीचा पहिल्यापासून जो झेंडा आहे की हिंदुत्वाचा हाच धरून चालते आहे. त्यामुळे हिंदूचा झेंड्याखाली आम्ही चालतो आणि हिंदुत्वाचंच काम करतो आहोत. त्यामुळे त्यांच्याप्रमाणे आम्ही सोयीप्रमाणे राजकारण करत नाही. त्यांनी ठरवावं. आमच्याबरोबर त्यांना यायचं असेल, त्यांनी हिंदुत्वाचं कास धरून चालण्यासाठी यायचं असेल त्यांनी यावं, आमचं स्वागत आहे. पण आम्हाला मराठी माणसांची त्यांनी काय केलं आहे, कल्याण जनतेने त्यांना काय दिलं आहे हे त्यांनी जाणावं. त्याबद्दल मी एवढं काही सांगणार नाही. पण कल्याण डोंबिवलीमध्ये त्यांना ज्या जनतेने, मराठी जनतेने त्यांना जो भले 5 का असेना त्यांना जो 5 नगरसेवक दिले आहेत, त्यांनी त्याचा तो कौल मान्य करून त्यांनी त्याप्रमाणे जी भूमिका त्यांनी इलेक्शनच्या अगोदर दाखवली होती त्या भूमिकेत ठाम राहायला पाहिजे होतं असं मला वाटतं. पण त्यांनी जसं इलेक्शन झाल्यानंतर ज्यांनी त्यांची भूमिका बदलली हे मला काही योग्य वाटत नाही. तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी जसं करावं. पण मला विचारतो, मला तो प्रश्न योग्य वाटत नाही.